हाय, हॅलो, नमस्कार. गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर इथे ना आज मस्त हेअर वॉश केला होता आणि मस्त फ्रेश वाटत होतं आणि दिवसाची सुरुवात इथूनच करते म्हटलं व्लॉगिंगची. आणि त्याच्यानंतर ना मी माझे स्वतःचे स्किन केअर केलं आणि छान वाटतं असं सकाळी ना पटपट आपलं आवरून घेतलं तर. आणि स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे आणि सकाळी स्किन केअर केलं ना तर ठीक आहे, नाहीतर मग ते कामामध्ये विसरूनच जाते मी तर. म्हणून मग मी सकाळी अगोदर स्वतःच आवरून घेतलं, त्याच्यानंतरच मग किचन मध्ये गेली. एकदा का कामाला लागले पण मग ते सगळं राहूनच जातं. त्याच्यानंतर किचन मध्ये आली, कुकरला बटाटे लावले होते शिजायला, एकीकडे मला चहा करून घेतला. मी एकटीच असते चहा घ्यायला, तर मग माझ्यासाठी चहा घेतला आणि ते मस्त असं फ्रेश वाटत होतं. एकीकडे चहा पण घेतला मी लवकर. तर बघा इथे चहा गाळून घेते. मस्त वाटत होतं फ्रेश आणि सकाळी सकाळी बघा किती छान ऊन येतं ना घरात. खूप मस्त वाटतं इतकं किचन मध्ये, बेडरूम मध्ये आणि हॉल तिघीकडे ना असं छान ऊन येतं. बाकी तिघं साईड ह्या साईडला आहे. त्याच्यानंतर मग चहा घेतला आणि मग सगळ्यात अगोदर पाणी भिजून घेते. काही मग पाणी येतं प्यायचं पाणी, तर ते भरून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग आज ना माझ्या मुलीच्या शाळेमध्ये ना हेल्दी टिफिन डे होता. तर मग काय करू म्हटलं हेल्दी. तर ना मी ते आपण रवा मेंदू वडा बनवतो ना, तसं मी रव्याचं असं छान वाफवून पीठ मळून घेतलं होतं रव्याला. आणि बटाट्यांना पण सोलून बटाटे आणि ना तांदळाचं पीठ टाकून थोडं ते पण मळून घेतलं होतं असं. मस्त बटाट्याचं तिला ना थोडं मग आपण तिला छोटी छोटी स्माइली बनवून देईल. आणि इथे ना बटाट्याची चटणी आणि ते रवाला पीठ मळून घेतलं होतं ना ते वाफवून, त्याचं मी तिला आहे ना हे बनवून देईल म्हटलं. बर्गर छोटे छोटे छान असे. तर असे मी माझा विचार केला होता आणि छान झालं होतं मस्त. तर बघा इथे मी ते पीठ मळत होते रव्याचं आणि एकी साईडला ना ते पण हे बघा हे दुसरं पीठ मळून घेतलं. बटाटे आणि तांदळाचं पीठ ना तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण वापरू शकता, पण माझ्याकडे कॉर्नफ्लॉवर नव्हता. तर म्हणून मग मी थोडंसं तांदळाचं पीठ टाकून छान असं मळून घेतलं होतं. आणि अशी चपाती लाटून घेतली आणि माझ्याकडे ना असं कटर आहे शेपचे, मी मागवले माझ्या मुलीसाठी. तर मी तिला ना असं छोटे छोटे गोलच केलं होतं मी आणि स्माइली बनवून दिली होती. बरोबर इथे असं छोटे छोटे पोळ्या लाटून घेतल्या आणि मग चम्मचने कापी चम्मच असतो त्याच्याने मग छान असं शेप दिला होता स्माइलीचा तिला. असं मी बनवले होते छान. आणि रवा आणि स्टफिंग म्हणजे त्याची पण चपाती लाटून घेतली आणि त्याला पण असं कट केलं रव्याच्या पिठाला आणि त्याच्यात ना बटाट्याची चटणी भाजून आणि मग मी तिला असे छोटे छोटे बर्गर बनवून दिले. तर त्याच्यामध्ये स्माइली पण तळायला घेतली. मला छान अशी स्माइली तळून झाली होती. खायला पण छान वाटत होती ती. आणि तुम्हाला छान असं बर्गर बनवून घेतलं होतं मी स्वतःच. म्हटलं काहीतरी करूया. आणि त्याच्यानंतर मग ती गेली. तिचा आवडता तितका उशीर होऊन जातो मला. ती गेली त्याच्यानंतर मग ब्रेड होतं तर ती बटाट्याची चटणी होती तीच त्याचे सँडविच करून घेतले मग आम्हाला नाश्त्याला. आणि इतकं सगळं होता होता मला इतकं उशीर होऊन जातो. मग मिस्टरांना पण नाश्ता द्यायचा असतो आणि काहीतरी असं वेगळं बनवायला घेतलं ना तर त्याचा पसारा पण इतका खूप जास्त होतो. तो सगळा पण आवरायचा होता. आणि हेल्दी टिफिनच्या चक्कर मध्ये माझी सगळे कामं राहिले आहेत आज. तर ते कामं पण मला आवरून घ्यायचे आहे. तर इथे बघा मी अगोदर सँडविच बनवून घेते मिस्टरांना, मला आणि मुलगी आहे तिला. आम्हाला तिघांना नाश्ता बनवून घेते आणि अगोदर नाश्ता करून घेईल आणि त्याच्यानंतरच मग कामाला सुरुवात करेन. म्हटलं मिस्टर आहे ते पण नाश्ता करतायत तर त्यांच्यासोबत मीच नाश्ता करून घेते. मग आम्ही दोघांनी मिळून नाश्ता करून घेतला आणि मग मी बाकीचे कामं केले होते. तर असे मी बघा मस्त छान असे सँडविच बनवले होते. तर बघा काहीतरी वेगळं करत राहायचं आणि रोज रोज तोच तोच नाश्ता करून पण बोर होतं. म्हणून मग मस्त आज असा नाश्ता केला होता. आणि तुम्ही बघू शकता माझ्या किचन किती पसारा झाला आहे. तर मी ते छोटे छोटे ते पीठ होतं तर मग मिस्टरांना पण छोटे छोटे असे स्माइली पण मी काही त्याला शेप नाही दिला होता. इथे फक्त गोल गोल असे पुऱ्या करून त्याला तळून घेतलं होतं सॉस. आणि असं होता नाश्ता. तर चला मग या नाश्ता करायला आणि कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला मग बाय. श्री स्वामी समर्थ.